So today all of you learn now 1.4 big data big inside. So look first icebreaker question. Question number 1. Give a business suggestion to the respective industry company for the following situations. You have received data that म्हणजे पुढील परिस्थितीकरता संबंधित उद्योग किंवा कंपनीला व्यावसायिक प्रस्ताव किंवा सूचना द्या. तुम्हाला पुढील प्रकारची माहिती मिळाली की. या ठिकाणी फर्स्ट पॉइंट काय दिलेला आहे, त्यांनी फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे. मेनी पॅसेंजर्स प्रिफर मॉर्निंग फ्लाइट्स बिटवीन 7 AM and 9 AM फ्रॉम मुंबई टू दिल्ली. सजेशन काय आहे, तर इन्क्रीज द नंबर ऑफ फ्लाइट्स बिटवीन 7 and 9 AM. देन सेकंड काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी, फर्स्ट वन रिस्पेक्टिवली इंडस्ट्रीजसाठीचं जे असणारं महत्त्वाची सिच्युएशन आहे. मेनी स्टुडंट्स आर ऑप्टिक फॉर UPSC और MPSC एक्झाम्स. त्यासाठी आपण सजेशन काय सांगू शकतो, तर इन्क्रीज द नंबर ऑफ एक्झामिनेशन्स सेंटर ॲज वेल ॲज जॉब opportunities. Then C. Many people go for morning walk to कमला नेहरू पार्क. सजेशन काय सांगू शकतो आपण की जास्तीत जास्त लोक हे कमला नेहरू पार्क या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी जातात. देन सजेशन ओपन द गेट्स ऑफ द पार्क अर्लियर अँड क्लोज देम ओनली ॲट नून. ऑल्सो clean the park the previous night before closing or very early in the morning. Keep security guard in morning to maintain discipline. The next one, many people buy clothes from Miracle.com an online shopping site. Suggestion काय, increase the variety and brands in clothes. Give discount and insensitive to new and regular customers. Start various schemes. Then last one, the viewership on television is more between 8 PM and 10 PM. Suggestion, telecast serials with the highest TRP and socially important ads like any donation, polio drop, etc. at this time. Then see next question. People get information from various sources. Can you name a few? की ज्या सोर्सेस पासून लोकांना प्रचंड माहितीचा साठा मिळतो अशा काही सोर्सेसची नावं सांगायची आहेत. देअर इज गिवन फर्स्ट वन फेसबुक. अजून काय सांगू शकतो आपण, इंटरनेट, व्हॉट्सअप, देन डिक्शनरी, इन्सायक्लोपीडिया, ट्विटर एक्सेट्रा. देअर इज गिवन सम पॉईंट्स. त्या ठिकाणी ते सगळे त्या ब्लॉकमध्ये नावं फक्त लिहायचे की लोकांना या सोर्सपासून अधिक माहिती मिळू शकते. सी द फर्स्ट पॅरेग्राफ. बिग डाटा बिग इनसाइड म्हणजे माहितीचा प्रचंड साठा, प्रचंड अंतर्गत ज्ञान. व्हॉट इज अ बिग डाटा? बिग डाटा म्हणजे काय? देअर इज अ रिव्हॉल्युशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डाटा. म्हणजे बिग डाटा म्हणजे काय, तर माहितीचा प्रचंड साठा. बिग डाटामुळे लोकांच्या जीवनशैलीमध्ये रिव्हॉल्युशन झालेली आहे, क्रांती घडून आलेली आहे. आवर फूड हॅबिट्स म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, आवर हेल्थ केअर आपली आरोग्य सेवा, आवर ट्रॅव्हलिंग आपला प्रवास, आवर सायंटिफिक परस्यूट्स आपल्या वैज्ञानिक अभ्यास, यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज 360 degrees. तुम्ही नाव घ्याल त्या सर्व गोष्टी याच्यामुळे 360 अंशात बदलून गेलेल्या आहेत. म्हणजे बिग डाटा बिग इनसाइड मुळे आपल्या जीवनामध्ये एवढी मोठी क्रांती घडवून आणलेली आहे की आपल्या पूर्ण लाईफस्टाईलमध्येच बदल घडून आलेला आहे. द मॅसिव्ह डाटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. मॅसिव्ह डाटा म्हणजे काय, तर उपलब्ध असणारा प्रचंड साठा.
The massive data available with us can really work wonders. की आपल्याकडे उपलब्ध असलेल्या प्रचंड डेटामधून, माहितीमधून खरोखर आश्चर्यकारक गोष्टी घडवून आणता येऊ शकतात. फ्रेंड्स, do you know what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp? मित्रांनो, जेव्हा आपण फेसबुकवर एखादी पोस्ट लाईक करतो किंवा व्हॉट्सअपवर एखादी पोस्ट लाईक करतो, तेव्हा विजिट एनी वेबसाईट, मेक ऑनलाईन परचेस और वॉच व्हिडिओज, तेव्हा एखाद्या वेबसाईटला भेट देतो, ऑनलाईन खरेदी करतो किंवा व्हिडिओ पाहतो, तेव्हा काय होते हे तुम्हाला माहीत आहे का? Yes, whatever activity we do online is recorded. होय, आपण ऑनलाईन जी कोणती गोष्ट किंवा क्रिया करतो ती रेकॉर्ड केली जाते. As whatever activity we do online is recorded, monitored and analyzed. Monitored means निरीक्षण करणं. त्या प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण केलं जातं आणि त्याचं ॲनलाइज केलं जातं, विश्लेषण केलं जातं. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कलेक्टेड. अशा प्रकारे प्रचंड प्रमाणामध्ये डेटा किंवा हा डाटा गोळा केला जातो. लेट मी गिव यू एन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डाटा माइट बी. मग हा डेटा किती मोठा असू शकतो याची कल्पना तुम्हाला देतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. लेट मी गिव यू एन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डाटा माइट बी. मग हा डाटा किती मोठा असू शकतो याची मी तुम्हाला कल्पना देतो. बिग डाटा कॅन बी पेटाबाइट्स और एक्झाबाइट्स. पेटाबाइट्स और एक्झाबाइट ऑफ डाटा consisting of billion to trillion of records of millions of people, all from different sources. For example, web, sales, customer, contact center, social media, mobile data and so on. मग या ठिकाणी काय सांगितलं की हा डेटा इतका मोठा असू शकतो याची आता हा रायटर आपल्याला कल्पना देऊ लागलेला आहे. बिग डाटा कॅन बी पेटाबाइट्स अँड एक्झाबाइट्स ऑफ डाटा कन्सिस्टिंग ऑफ बिलियन टू ट्रिलियन ऑफ अ रेकॉर्ड ऑफ मिलियन्स ऑफ अ पीपल. म्हणजे हा डेटा पेटाबाइट्स किंवा एक्झाबाइट्स एवढा असू शकतो की ज्यात लक्षावधी लोकांच्या विविध स्रोतांकडून गोळा केलेल्या कोट्यावधी ते अब्जावधीच्या माहितीची नोंदणी असते. उदाहरणार्थ काय दिलेलं आहे तर वेब, काय काय दिले, वेब, सेल्स, कस्टमर, कॉन्टॅक्ट सेंटर्स, सोशल मीडिया, मोबाईल डाटा अँड सो ऑन. म्हणजे वेब, विक्री, ग्राहक संपर्क केंद्र, सोशल मीडिया, मोबाईल डेटा इत्यादी अनेक क्षेत्र त्यामध्ये समाविष्ट असतात. The data available to industries and companies is enormously increasing in volume, variation, velocity, veracity and value. आणि उद्योग केंद्र कंपन्यांकडे उपलब्ध असलेल्या या डेटाच्या प्रमाणात त्यातील वैविध्य, त्याचा वेग, सत्यता आणि मूल्य, त्याचे महत्त्व यांमध्ये सातत्याने प्रचंड वाढ होत असते. Then such a big data is easy to obtain but too massive that is a challenge. आणि एवढा प्रचंड डेटा असतो की तो मिळवणं सोपं आहे, परंतु तो इतका अफाट आहे की तो सध्याच्या आपल्या संगणकीय प्रणालीसुद्धा सहज शक्य होत नाही. Then see, such a big data is easy to obtain, but so massive that it challenges the current computing technologies, and hence big data analytics is used to give insight that were previously incomprehensible. काय सांगितलं की हा डाटा मिळवणं सोपं आहे, परंतु तो इतका अपाट आहे की सध्याच्या संगणकीय तंत्रज्ञानासाठी ते खूप मोठं आव्हान आहे. आणि म्हणून यापूर्वी अज्ञात असणारे माहितीचे अंतरंग मिळविण्यासाठी बिग डेटा
ॲनालिटिक्सचा वापर केला जातो. The big data analytics is the complex process of examining large and varied data sets or big data to uncover information such as hidden patterns, unknown correlations, market trends and customer performance. आणि बिग डाटा ॲनालिटिक्स ही मोठ्या आणि विविध प्रकारच्या डेटा सेट्स किंवा बिग डेटाची तपासणी करण्यासाठी एक जटिल अशी प्रक्रिया आहे की त्याद्वारे छुपे पॅटर्न म्हणजे हिडन पॅटर्न, अज्ञात परस्पर संबंध, मार्केट ट्रेंड आणि ग्राहकांचे प्राधान्यक्रम याविषयीची माहिती जाणून घेता येते. देन with such huge data available with the industries, they can have innumerable advantages. Hence all the industries are trying to reap the maximum benefit from it. आणि त्यामुळे काय होतं तर उद्योगधंदे इतका प्रचंड डेटा उपलब्ध असल्याने त्यांना त्यातून असंख्य फायदे मिळू शकतात आणि म्हणून सर्व उद्योगधंदे इंडस्ट्रीज याचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. Many industries have advanced by miles from their competitors. कित्येक उद्योगांनी या बाबतीमध्ये त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांमधूनही बरीचशीच मोठी मजल मारलेली आहे. It's not the amount of data that is important, but what the organizations do with the data is what matters. आणि इथं डाटाचं प्रमाण महत्त्वाचं नसून कंपन्या या डेटाचं काय करतात, कसा उपयोग करतात हा खरा मुख्य मुद्दा आहे. आता यूज ऑफ बिग डाटा, हा डाटा हा माहितीचा संचय कशासाठी वापरला जातो तर त्यातला फर्स्ट पॉइंट काय दिलेला आहे आपल्याला, लोकेशन ट्रॅकिंग म्हणजे स्थान ट्रॅक करणं किंवा मार्ग काढणं. बिग डाटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस, की एखाद्या ठिकाणाचं अचूक स्थान ओळखण्यासाठी आणि मागोवा घेण्यासाठी बिग डाटा उपयुक्त ठरलेला आहे. Your GPS and Google Maps make use of a big data. GPS असेल किंवा गुगलचे नकाशे असतील हे बिग डेटाचा उपयोग करतात. With geographic positioning and radio frequency identification sensor, we get the real-time data about traffic, congestion or a particular route information. If the route is closed or if it is one-way route, understanding accident-prone areas, etc. म्हणजे भौगोलिक स्थिती आणि रेडिओची असणारी फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सॉर्सद्वारे आपल्याला रहदारीविषयी, विशिष्ट मार्गावरील गर्दीविषयी, मार्ग बंद असल्याचे किंवा ते एकमार्गी असल्याचे समजते किंवा अंडरस्टँडिंग ॲक्सिडेंटल प्रोन एरिया एल्सेट्रा किंवा ते जे क्षेत्र आहे ते अपघातप्रवण क्षेत्र आहे का, कोणती अपघातप्रवण क्षेत्र आहेत याविषयी आपणाला माहिती समजू शकते आणि त्यासाठी देखील आपणाला या डाटाचा खूप मोठा फायदा होतो. You can plan your own route according to the travel time and the transportation of a goods. म्हणजे प्रवासाच्या वेळेनुसार आणि मालाच्या वाहतुकीनुसार तुम्ही तुमच्या मार्गाची आखणी करू शकता, तुम्ही तुमचा मार्ग निश्चित करू शकता. If you have ordered something online, you can track the location of your goods in transit. You can also track the condition of the goods. आणि काही ऑनलाईन ऑर्डर केले असेल तर आपल्या वस्तूचे ट्रान्झिटलमध्ये लोकेशन तुम्ही ट्रॅक करू शकता. Then your goods in transit is, you can also track the condition of the goods. तुमच्या वस्तूची स्थिती देखील तुम्ही ट्रॅक करू शकता. This has immensely helped the logistic companies to reduce risk in transport, improve speed and reliability in delivery.
यामुळे काय होतं तर लॉजिस्टिकच्या कंपन्यांना मालाच्या वाहतुकीतील जोखीम कमी करण्यास, गती वाढवण्यात आणि वितरणामधील विश्वासार्हता राखण्यात प्रचंड मदत झालेली आहे. आता सेकंड पॉईंट काय आहे तर अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न, हवामानाचा पॅटर्न किंवा हवामान स्थिती समजणं. देअर आर वेदर सेन्सॉर अँड सॅटेलाइट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब, की जगभरात सर्वत्र हवामान सेन्सॉर्स आणि उपग्रह स्थापित केलेले आहेत. ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसिव्ड फ्रॉम देम, आणि त्यांच्यामुळं हवामान समजण्यास आणि हवामानाचा अंदाज वर्तवण्यास मदत होत असते. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग, आणि त्यामुळे या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात सुद्धा आपणाला खूप मोठी त्यांची मदत होते. वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग ऑफ द impending natural calamities like floods, earthquakes, tsunami, etc. आणि हवामानाचे पॅटर्न्स आपल्याला पूर, भूकंप, सुनामी इत्यादी आगामी नैसर्गिक आपत्तीची सूचना किंवा इशारा देत असतात. नेसेसरी प्रिपरेशन्स टू कम्बॅट देम कॅन बी मेड व्हेरी इन ॲडव्हान्स, की ज्यामुळे आपल्याला त्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक ती तयारी अगोदरच चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर, आणि तसेच ग्लोबल वॉर्मिंगचा पाण्यासारखा नैसर्गिक स्रोतांच्या उपलब्धतेचा अंदाज घेणं, अशा गोष्टींचा अभ्यास आपण करू शकतो. देन थर्ड पॉईंट आहे हेल्थ केअर इंडस्ट्री, आरोग्य सेवा उद्योग. टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. आज आपण पाहतो की लोक आरोग्याविषयी कॉन्शियस झालेले आहेत, जागरूक झालेले आहेत. द स्मार्ट वॉचेस, अदर विअरेबल हेल्थ ॲप इन आवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डाटा, की आपल्या फोनमधील स्मार्ट घड्याळे, इतर वेअरेबल्स, आरोग्य संबंधित ॲप्स सातत्याने डेटा संकलित करीत असतात. अँड वी कॅन से दॅट दे आर आवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस, आणि ती आपली स्वतःची छोटी बायोमेडिकल संशोधन उपकेंद्र आहेत. अशा प्रकारे आपल्याला हा फायदा मिळू लागलेला आहे की छोट्या छोट्या इन्स्ट्रुमेंटमधून सुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टींची माहिती सहज उपलब्ध होते. वी कॅन से दॅट दे आर आवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइस, की ती आपली स्वतःची छोटी बायोमेडिकल संशोधन उपकरणं झालेली आहेत. दे डिटेक्ट अवर हार्ट रेट, असे म्हणता येईल की ती आपल्या हृदयाची गती ओळखतात. देन मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न, रुग्णाच्या झोपेच्या पद्धतीचं, स्लीप पॅटर्नचं ते निरीक्षण करतात. कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्झरसाइज, त्यांच्या व्यायामाची रेकॉर्ड ठेवली जाते. द डिस्टन्स वॉकड अल्सेट्रा, म्हणजे किती अंतर चालणं झालेलं आहे याची सुद्धा हे ॲप नोंदणी करत असतं, नोंद ठेवत असतं. कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्झरसाइज, द डिस्टन्स वॉक अल्सेट्रा. The analysis of these data collected can give new insight and provide a personalized individual feedback to each and every person. की संग्रहित केलेल्या या डेटाच्या विश्लेषणातून नवीन ज्ञान मिळू शकते आणि प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक गरजांची व्यक्तिगत व्यक्तीनुसार माहिती ही फीडबॅक म्हणून मिळू शकते. नाउअडेज, आणि आजकाल काय झालेलं आहे, वी हॅव गॅजेट टू मॉनिटर ब्लड शुगर, की आपल्याकडे घरातल्या घरात ब्लड शुगर, देन ब्लड प्रेशर अल्सेट्रा किंवा ब्लड प्रेशरची तपासणी करण्याचं ॲट होम 24/7 मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइडेड टू पेशंट इन हॉस्पिटल्स टू. म्हणजे आज आपल्याकडे आपल्या घरात ब्लड शुगर, ब्लड प्रेशर इत्यादीची तपासणी देखरेख करण्यासाठी गॅजेट उपकरणं आहेत
की रुग्णालयातही रुग्णांना 24/7 देखरेखीची सुविधा दिली जाऊ शकते. मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइडेड टू पेशंट इन हॉस्पिटल्स टू, की ह्या सगळ्या उपकरणांमुळे त्या दवाखान्यांमध्ये सुद्धा रुग्णांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते. विथ द हेल्प ऑफ बिग डाटा द डॉक्टर्स कॅन नाव हॅव बेटर डायग्नोसिस ऑफ एनी ailment, द इफेक्ट ऑफ एनी ड्रग अल्सेट्रा, की बिग डाटाच्या मदतीनं आता डॉक्टरांना कोणताही आजार किंवा एखाद्या औषधाचा परिणाम इत्यादीचं चांगलं निदान करता येऊ शकतं. अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रेड्युस्ड, की अनावश्यक अंदाज मोठ्या प्रमाणामध्ये कमी करता येऊ शकतात. Past record of the patient can be maintained and better analysis of the health can be obtained, की रुग्णाच्या मागील नोंदी ठेवता येऊ शकतात आणि त्याद्वारे आरोग्याचे अधिक चांगले विश्लेषण करता येऊ शकते. बिग डाटा हेल्प इन मॉनिटरिंग द आउटब्रेक ऑफ एपिडेमिक अँड डिसीजेस, की बिग डाटाच्या साथीच्या रोगांचा आणि इतर आजारांचा प्रादुर्भाव यांचे निरीक्षण करण्यासही मदत होते. जस्ट व्हेन यू पोस्ट युअर मेसेज, की जेव्हा तुम्ही तुमचा एखादा संदेश पाठवता, आय एम डाऊन विथ फ्लू ऑन व्हॉट्सॲप और फेसबुक, कोणता संदेश पाठवता, तर तुम्ही नुसता मी फ्लूने आजारी असा संदेश व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर पाठवला तर त्वरित त्याचं परीक्षण करता येऊ शकतं. आणि काय होतं, तर फ्लू कॅन बी इझिली लोकेटेड अँड नेसेसरी प्रिकॉशन्स कॅन बी टेकन, आणि फ्लूग्रस्त भाग सहजपणे ओळखता येतो आणि आवश्यक ती खबरदारी घेता येते. Pharmaceuticals company would pay huge amount to receive the health data of people to promote research in the particular area, आणि एखाद्या क्षेत्रातील संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी फार्मास्युटिकल कंपन्या लोकांचा आरोग्य डेटा हा प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मोजतात. With the help of the data gathered, individuals are often given suggestion and solution for the problems they are encountering, की एकत्रित केलेल्या डेटाच्या मदतीने व्यक्तींना वारंवार येत असलेल्या समस्यांसाठी सूचना आणि उपाय सुचवले जातात.